मित्रांनो, माझं नाव आहे मयूर पाटील आणि आता आम्ही निघालेलो आहे आपल्या एकविरीला थेट. तिथून आपल्या मोन्या कोल्हेवाड्याची एक मानाची पालखी जी निघते आपल्या एकविरीला थेट, ती मोन्या कोल्हेवाड्याची नसून सुद्धा ती आटाळी, वडवली आणि शहाड्या तिन्ही गावांची असते मानाची पालखी. आणि आता आम्ही आमच्या गावदेवी मंदिरात दर्शन घेऊन आमची बघा मंडळी पण इथं सज्ज झालेली आहे जायसाठी. आणि आता मी इथून दर्शन घेऊन थेट मोन्या कोल्हेवाड्याला जाऊ. पोचलं नाही का? अष्टगाव चालू आहे रे सगळ्यांचा इथं. काय नाही बघू शकता, पोचलं नाही तर अष्टविष्ट चालू आहे यांचा. बघा आता आम्ही इथे मोन्या गावात पोचलेलो आणि आपली मानाची पालखी पण निघालेली आहे. आणि आम्ही आता आलेलो शीतला देवीच्या मंदिरात दर्शनाला. आणि इथे अजून साहिलच्या बॅगी ठेवायचाच कार्यक्रम चालू आहे. तुम्ही बघ पालखीला 8 तारखेला नक्की या भाऊ. आणि नक्की येऊ. भेटा आम्हाला पालखीला येऊन. आपल्या पालखीला जरा हातभार लावा, जरा सोय बी करा काहीतरी इथून मंडळाची. आपला पहिला नाश्ता चालू झालेला आहे आणि 700 पण वसूल करायचा आहे. प्रसाद आहे काय? प्रसाद आहे, याचा लाभ सगळ्यांना घ्यायचा असतं काय. म्हणून आता त्यांनी लगेच दुसरी प्लेट पण घेतलेली आहे. मंडळाचा नाश्ता आहे. ती बघा आमची आटलीची पब्लिक बघू शकता. आमचा आता तांडा आहे, तांडा तुम्हाला पैसे पाठवा, पैसे पाठवा. बेकार खेळ मांडले खेळ प्रेमदान इकडे वाटायला दिली आहे. आता आपली पालखी निघलेली आहे. तिथं पण स्टॉप होता. आता पुढे वापस ताडगाव स्टॉप आहे. तिथं मी नाश्ता आहे. आजचं 400 वसूल होतं ना आपलं. तिथं मी नाश्ता आहे. आणि अध्यक्ष काय बोलाल आपल्या पालखीला? तुम्ही जरा या गेलेला आहे उद्या पोरांची वैतागल्या नेलने आलं. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ऑलरेडी 11:15 झालेला आहे आणि आम्ही अजून शाळमध्येच आहे. आता इथून आम्हाला आमचा दुसरा स्टॉप आहे, म्हणजे तो म्हणजे कुठला स्टॉप आहे आपला? आता बिर्लाला स्टॉप आहे. डायरेक्ट दुपारचा स्टॉप अंबरनाथ आहे. पण इथंच आता 11:30 झालं तर काय करायचं प्रवास आरामानंतर आता आम्ही चाललेलो आहे बिर्लामध्ये स्टॉप. आणि बिर्लामध्ये 2 तासाचा स्टॉप आहे. बघू शकता आमची सगळी मंडळी आता इथून निघलेली आहे. 1 तास शाळेला आराम केला. आता 2 तास बिर्लामध्ये आराम करायचा आहे. नाश्ता बिर्लामध्ये पण आहे. इथं विसरला होती 400 अजून झालेला वसूल. पालखी थांबलेली आहे इथं अजून पण बघू शकता. इथं पण आराम आहे वाटतं. विक्की झाली भाऊजी एकटं काय मागून घेतल्या यार. राजधानी बी आणलेला की विक्कीचा एकटा झाला तर पोल्या बिला घेतले. काय घ्यायला गेल्या बघा. इथं काय घ्यायला गेल्या बघा. आता आमच्या पोरांना पालखी तिकडे झालेली आहे. पालखी आमच्या पोरांना जरा मॅगडी घ्यायची इच्छा आली मला सगळी. बघा आठवणीत दिसेल तुम्हाला. हे तू शारचा इकडे कसं काय आला? हे शारचा इकडे कसं काय आला? आता पालखी इथं स्टॉप, दुपारचा स्टॉप आहे आमचा. आता वाजलेला आहे 2 आणि आम्ही आता मॅगडीवरून निघलेलो आहे. इथून किती लागेल आपल्याला आपला दुपारचा स्टॉप लागेल. आता इथं 5-6 किलोमीटर आहे. 1.5 तासाचा प्रवास. 1.5 तासात आम्ही आपल्या दुपारच्या स्टॉपला होतो. नॉन स्टॉप चालायचा प्रयत्न करू. बघू शकता सगळी आहेत आमची आठवलीमध्ये तुम्हाला सगळं दिसतील माझ्या ब्लॉगमध्ये. 1 तासानं पोहोचू. 1 तासानं जेवायला. आता ऑलरेडी 2 वाजले. 3:30 वाजेपर्यंत पोहोचू. 3:30-4 वाजेपर्यंत लगेच संध्याकाळी लगेच दुसरं काय लांबायचं बी नाही. जेवण लगेच निघायचं आहे. आपल्याला आता ताकची सुविधा आहे आणि सर्वजण ताकचं पण आणून विकता चालेला जातात. सकाळी 5:30 झालेले 2 वाजून. कैसा दिया भैया, कैसा दिया? 200 रुपये ये एकदम. दुपारच्या आपली मंडळी सगळी झोपलेली आहे
आणि इथं आपल्या भावाची ब्लॉग एडिटिंग चालू आहे. लवकर तुम्हाला त्याचा पण ब्लॉग बघायला भेटेल. आणि इथं डिस्कस आले जरा तर आता आम्ही व्हिडिओ आहे दुपारच्या ऑर्डरवरून घेऊन आता आराम करून जरा. आणि किती वाजले बेटा, किती वाजलं असतील? तरी साधारणतः 5 वाजला असतील. आता इथून आम्हाला 14 किलोमीटरचा पडला आहे रात्रीचा स्टॉप. आणि त्याच्या आधी आमची 7 वाजता आरती होईल. नक्कीच तुम्हाला आरतीला पण दाखवतो मी आरती करताना. काय ऐका किती दिवस जाईल बाकी चांगला कारण आमचा रे एनर्जी पाहिजे. एनर्जी म्हणून बघा प्रेडिएटर काय विटा दाखव येईल मला येईल. आता आम्ही जरा बसलेलो आहे. आता आम्ही टोटल 7 किलोमीटर चालू, 7-7.5 किलोमीटर. जरा आता सगळ्यांनी रेस्ट घेतलेला आहे 15-20 बघू शकता. भूषण पण इथं आहे. आता इथून आम्ही 15-20 मिनटं बसू आणि डायरेक्ट सायला सुरुवात करू डायरेक्ट आरतीच्या स्पॉटला. आणि तुम्हाला आरती पण दाखवतो आरती इथून आपण जस्ट आता आम्ही आपला आरतीच्या हॉल्टवरती पोहोचलेलो आहे. आम्ही चौघजण आलेलो आहे. आमच्या अजून आरती मंडळी मागे बघू शकता. पालखी वगैरे इथे पोहोचून झालेले आणि आपली आरतीसाठी इथे मंडळी पण आले आणि नाश्ता लागलेला आहे. आता आरती झाल्यानंतर आम्ही नाश्ता वाजत जरा फ्रेश होतो आणि मग आरतीला आपण बसून घेऊ. पालखीच्या हॉल्टवर आम्ही 2 किलोमीटर फक्त लांब असून आम्हाला आता मॅचही भेटलेल्या चालू तिथे. आणि बघू शकतो आपल्या बल्ल्यानी गावाची टीम पण आहे. बल्ल्यानी गावाची टीम आहे. मॅच चालू आहे आता म्हणून आम्ही इथं मॅच बघायला घुसलेलो आहे. बघा आमचा येण्याची माहिती त्यांना आधीच मिळाली. लगेच आमचं स्वागत पण ते केलं आहे. आटालीची पालखी आलेली आहे मानाची. लगेच स्वागत फटाक्याची आतिषबाजी वाजवलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा आम्हाला वाटलं आम्ही तिघं आरती मंडळी ते इथंच आहे बघू मॅच बघायला. पाली हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता. पाली हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता. क्रिकेट पर मिली विकेट 5वां झटका लगा बल्लेबाजी करते हुए जय दुर्गा माता पोहोचलो एकदाचा पालखीच्या. आता डायरेक्ट जेवून डायरेक्ट झोपायलाच आहे. पुरा बेकार आता आमची हालत खराब झालेली आहे. डायरेक्ट आता जाऊन झोपायचं आहे. बघू शकता हे आमची बेस गर्दी आहे. बेस गर्दी आहे. आता जेवाची बी इच्छा नाही माहिती डायरेक्ट झोपता आता दर्शन झोपा चादरी एका चादरी झोपा एका चादरी झोपा. दोन डारल रेडी ठेवा. आता काय जाणार आता. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग उद्यापर्यंत पडून जाईल आपला. लगेच पुढचा ब्लॉग बघायला तयार राहा.